नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये। तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर सर्वात आधी श्रावण महिन्याच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आज आहे 25 जुलै आणि आज होत आहे श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे। श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आज आहे। श्रावण म्हटला की उपवास, व्रतवैकल्य, सण, पूजा, विधी या सर्व गोष्टी आल्याच। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसंच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या, या ज्या 3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे। त्या वस्तू चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणाला द्यायच्या नाहीत, नाहीतर गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होते। तर अशा कोणत्या 3 वस्तू आपल्याला चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत त्या बघूया। तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याविषयी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारा एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। तर पहा, पैसे कमावण्यासाठी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात। या समाजात खूप अशी कमी लोक आहेत ज्यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली असते, नाहीतर आपल्यासारखी बरेच लोक असतात ज्यांना कष्ट करूनच पैसे कमवावे लागतात आणि कष्ट करूनच ते पुढे आलेले असतात। पण कधीकधी काय होतं, आपल्या अधुऱ्या आणि अपुऱ्या माहितीमुळे आपल्या हातून काही चुका होत असतात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो की कुणाची नजर लागली असेल किंवा कुणाची दृष्ट लागली असेल, म्हणूनच माझ्या बाबतीत असं होतं। पण कधीकधी त्या चुका आपण आपल्या हातूनच घडलेल्या असतात, ज्या न कळत आपल्यालाही माहीत नसतं, त्यामुळे अशा चुका होतात। आणि बरेच लोक बघा, सूर्यास्तानंतर जसं 6:30 किंवा 7 नंतर काहीतरी वस्तू मागायला आपल्या घरी येत असतात, पण या वेळेला कुठलीही वस्तू आपल्याला द्यायची नसते। बघा, जुनी जी लोक होती ती पण म्हणायची की 4 साई सांजेच्या वेळेला कुणालाही काही देऊ नये, अशी आपली जुनी लोक पण म्हणायची। आणि आजकाल नवीन पिढी आहे, जे जुन्या लोकांचे संस्कार आहेत त्याचा कुठेतरी आपल्याला विसर पडत चाललेला आहे। त्यामुळे आपल्याला ते ज्या चुका आहेत त्या आपल्याकडून घडतात। त्या कोणत्या, तर त्या मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही या वस्तू दिल्या तर तुमची घरातली लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देत असतात। तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये आपण देत असतो। बघा, श्रावण महिना जो असतो तो चातुर्मासामध्ये येतो आणि चातुर्मासामध्ये जे आपण पुण्य करतो त्याच्या दुप्पटीचं फळ आपल्याला या महिन्यामध्ये मिळत असतं। त्यामुळे चातुर्मासामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये खूप काही पुण्य, उपवास, व्रत वगैरे आपण करत असतो। जसं सोमवारचं व्रत आपण करतो, शनिवारचं व्रत करतो, किंवा जन्माष्टमी येते या दिवसातच जन्माष्टमी आपण करतो, उपवास करतो, पूजाविधी करतो। तसेच ह्या ज्या गोष्टी असतात आपल्याला त्या पण पाळायच्या असतात की श्रावण महिन्यामध्ये कोणती भाजी खावी, कोणता उपवास करावा किंवा कोणती वस्तू आपण दिली नाही पाहिजे, या पद्धतीचं ज्ञान पण आपल्याला आवश्यक असतं। तर बघा, या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काय गोष्टी कोणाला द्यायच्या नाही आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे पूजेचं सामान। जे आपण भगवान शंकरांच्या पूजेमध्ये आपण जेही सामान वापरतो ते सामान आपल्याला कुणाला द्यायचं नाही आहे। मग सामानामध्ये काय वस्तू येतात, तर दूध, दही, मध, साखर आणि चंदन किंवा केशर जे असतं, हळद, या गोष्टी आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही आहेत, त्या लक्ष्मीचं प्रतीक असतात। तसेच लवंग, हिरवे वेलदोडे, मीठ या पण गोष्टी आपल्याला श्रावण महिन्यात कुणाला द्यायच्या नसतात।
या म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि पूजेचं सामान कधीही आपण कुणाला द्यायचं नाही. आपली देव आपण कधी देतो का दुसऱ्याला? तसं पूजेचं सामान हे पण आपले देवच झाले. त्यातूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. त्यामुळे कधीही पूजेचं सामान कुणाला द्यायचं नाही आहे. श्रावणच काय पण कधीच द्यायचं नसतं. कोणत्याही महिन्यामध्ये म्हटलं तर पूजेचं सामान कधीही कुणाला देऊ नये. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे ग्रंथ. जे आपले ग्रंथ असतात तेही एक अमूल्य आपल्याकडे सोन्याप्रमाणेच त्यांची आपल्याकडे किंमत असते. ग्रंथ म्हणजे आपलं एक सोनंच झालं. आपण त्याची पूजा करतो किंवा पारायण वगैरे करतो, त्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये नांदत असतो. बऱ्याच लेडीज बघा श्रावण महिन्यामध्ये येतात आणि मला हा ग्रंथ दे, मला तो ग्रंथ दे, असं करून ते घेऊन जातात. पण ग्रंथ ही पण आपली मुख्य प्रॉपर्टी आहे. ग्रंथ म्हणजे सोन्यासारखेच अमूल्य ठेवा असतो तो आपल्या घरातला. ग्रंथही आपण कधी चुकूनही द्यायचा नसतो. आणि असं म्हणतात की दुसऱ्याचा मागून आणलेला ग्रंथ त्याचं पुण्य पण आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला वाचनाची जरी इच्छा असली तर तो आपण स्वतः विकत घ्यावा किंवा आपण विकत घेऊन तो त्यांना द्यायचा असतो. अशा पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये पूजेचं सामान, दुधाच्या वस्तू आणि जे आपले ग्रंथ असतात ते चुकूनही कुणाला द्यायचे नसतात. तसेच श्रावण महिन्यामध्ये बघा नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही आहे. जर तुम्ही श्रावणचा सोमवारचा उपवास करत असाल तर श्रावण सोमवारच्या दिवशी दुधाचे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. कारण की दूध आणि दही याचं आपण पंचामृत बनवतो आणि ते आपण भगवान शंकरांना आपण त्याने अभिषेक करतो. त्यामुळे दूध दही कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी खायचं नाही आहे. आणि सोमवार बघा आपण म्हणतो की संध्याकाळी सोडायचा, पण माझ्या माहितीनुसार श्रावण सोमवार हा संध्याकाळी सोडायचा नसतो, तर पूर्ण दिवस आणि रात्र म्हणजे 24 तास आपल्याला श्रावण सोमवारचा उपवास करायचा असतो आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, अशी मी ऐकलेलं आहे. आणि बरेच श्रावण सोमवारच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने उपवास करायचा असतो. जेही श्रावण सोमवार तर इतके काही नसतात, ते 4 किंवा 5 येतात, त्यापेक्षा जास्त येत नाही. त्यामुळे श्रावण सोमवार नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करा. संध्याकाळी सोडण्याऐवजी दुसऱ्या दिवशी सोडा. तसेच श्रावण सोमवारी श्रावण महिन्यात आपल्याला भगर खायची नसते. भगर म्हणजेच काही भागात त्याला वरई म्हणतात, तर भगर आपल्याला श्रावण महिन्यात खायची नाही आहे. तसंच उपवास जर तुम्ही करत असाल तर फणस खायचं नाही आहे. बाकी दुसरी फळं खाऊ शकतात पण फणस खायचं नाही आहे. अशा काही ज्या गोष्टी असतात त्या आपण श्रावण महिन्यात पाळायच्या असतात. श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे. कारण की श्रावणसारखा पवित्र महिना फक्त वर्षातून एकदाच येत असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात नॉनव्हेज घरामध्ये बनवायचं पण नाही आणि खायचं पण नाही. त्यामुळे आपलं जे केलेलं पुण्य असतं किंवा पूजा जे उपवास वगैरे आपण करतो त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळतं. तर अशा पद्धतीने तुम्ही श्रावण महिना करू शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.